नमस्कार मंडळी, आज आपण इथं बाजरीच्या मुरमुऱ्याचा चिवडा बघणार आहोत। इथं मी 200 ग्रॅम बाजरीचा मुरमुरा घेतलेला आहे। एका कढईमध्ये 4 चमचे तेल घालून त्यात 1 वाटी शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 7-8 मिरच्यांचे काप घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी कढीपत्ता आपल्याला एकदम तळून घ्यायचे आहे। आता आपल्याला इथं पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथं बाजरीचे मुरमुरे घालून आपल्याला कुरकुरीत होईस्तोपर्यंत ह्यात आपल्या भाजून घ्यायचे आहेत। शेवटी याच्यात 1 चमचा पिठी साखर घालून मस्त कुरकुरीत इथं बाजरीच्या मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे। मुलांना मधल्या वेळेसाठी हा अगदी पौष्टिक असा बाजरीच्या मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।